यामागचा मुख्य उद्देश काय? लोकांना, ज्या गरजू लोकांना एक तर ब्लड मिळावं आणि ते फ्री मिळावं, आमच्याकडून लोकांचा जीव वाचावा, हेच आमचं एक ध्येय आहे. निऑन फार्मास्युटिकल कंपनी ही औषधी प्रोडक्शनमध्ये एक नामवंत अशी कंपनी आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कंपनी आपली उत्पादनातनं फक्त फायदाच घेत नाही, तर सामाजिक आणि शैक्षणिक बाबतीमध्ये सुद्धा एक सामाजिक भान जपण्याचं काम ही कंपनी करत आहे. ब्लड डोनेशन कॅम्प आमचे, मला वाटतं हा 5वा कॅम्प असेल. नवीन पाटी, जितेंद्र नाईक, विजय बोपर्डेकर, विठोबा मराठे, पंकजराव बोईसर लोकमत, त्यानंतर मयुरी वर्मा आणि नवाज पटेल, हा सर्वांचं इथे निऑन फाउंडेशन तर्फे हार्दिक स्वागत. जे तुम्ही आलात आणि आपल्या ब्लड डोनेशन कॅम्पची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर्व सर आणि मॅडमचं, जे रिपोर्टर्स ते उपस्थित आहेत त्यांचं. आज 11 जून रोजी पालघर मध्ये निऑन फाउंडेशन तर्फे मेगा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नियोजनबद्ध असलेल्या या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील विविध वृत्तपत्राच्या पत्रकार बंधूंनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शविली होती. सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या निऑन फाउंडेशन या संस्थेचे कार्य अमर्यादित आहे. पालघर जिल्ह्यातील ही संस्था मोठ्या प्रमाणावर मुलांना मदत करते, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणाचे भविष्य सुरक्षित होते. या संस्थेमुळे अनेक मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले आहेत आणि त्यांचे जीवनमान सुधारले आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून वंचित लोकांसाठी शिक्षण, आरोग्य सेवा किंवा पर्यावरणाचे संरक्षण यासारखे विविध उपक्रम राबविले जात आहेत. पालघरच्या बोईसर रोड येथे निऑन लॅबोरेटरीज लिमिटेड ही कंपनी आहे. ही कंपनी अनेक वर्षापासून औषध उद्योगात कार्यरत आहे. निऑन लॅबोरेटरीज लिमिटेड ही कंपनी औषध निर्मिती क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी आहे आणि याच कंपनीतून निऑन फाउंडेशनची स्थापना करून या फाउंडेशनच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात सामाजिक कार्य राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज बुधवारी 11 जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल, रक्तदात्यांच्या सहभागाबद्दल आणि त्यातून होणाऱ्या मदतीबद्दल प्रशंसा आणि शिबिराच्या आयोजकांनी केलेले नियोजन, रक्तदात्यांनी दाखवलेला उत्साह आणि गरजूंना होणारा दिलासा या सर्वांचे कौतुक पत्रकार बंधूंनी यावेळी केले. एकंदरीत त्यांनी या शिबिराचे आणि निऑन कंपनीचे, निऑन फाउंडेशनचे भरभरून कौतुक केलं आहे. पाहुयात. आज 11 जून निऑन फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आणि खरोखरच मानवतेच्या जे हिताचे जे कार्य आहे आणि रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान आहे असंच आपण बोलतो प्रत्येक वेळी. तर आपल्याबरोबर पत्रकार बंधू आहेत, त्यांच्याशी पण बातचीत करूया. सर, काय बोलाल? खरोखर रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि निऑन फाउंडेशन प्रत्येक वर्षी हे चांगलं कार्य इथे राबवते, काय बोल? निऑन लॅब आणि निऑन फाउंडेशन हे प्रत्येक वर्षी चांगले सामाजिक उपक्रम राबवत आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि खूप खूप चांगले उपक्रम राबवत आहेत ते. सर, समाजहिताचं हे कार्य आहे, काय बोला? नाही, निऑन फाउंडेशन तर्फे हा जो रक्तदानाचा कार्यक्रम गेल्या 4 वर्षापासून सुरू आहे तो उत्तम आहे. कारण जे आजारी पेशंट आहेत किंवा ज्यांना खूप गरज आहे अशांना रक्ताची गरज असते आणि या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने ही जी निऑन फाउंडेशन आणि जी निऑन लॅब जी आहे हे खूप चांगले काम करत आहे. आणि रक्ताचा तुटवडा म्हणजे करोनाच्या काळात किंवा त्यानंतर सुद्धा आणि एक चांगल्या पद्धतीने या भागातून रक्तदानाचं एक काम होतं आहे आणि त्याचा फायदा निश्चितच या भागातले जे कोणी पेशंट असेल, गरजू पेशंट असेल त्यांना होईल. या भागात सिकल सेलचं पण काही प्रमाणात पेशंट आहेत, त्यांना पण रक्ताची आवश्यकता असते आणि सगळ्या टाईपच्या ज्या सर्जरी असतात, शस्त्रक्रिया असतात, त्यावेळेस इमर्जन्सीच्या वेळेस या टाईपचं म्हणजे या भागातून हे रक्तदानाचं काम होतं, हे खूप उत्तम आहे. याबद्दल निऑन फाउंडेशन आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. सर, नक्कीच. अच्छा,
आपल्याबरोबर आता नियॉन फाउंडेशनच्या मॅडम आपलं नाव? संध्या पाटील. नियॉन फाउंडेशनचे तुम्ही? मी इथे नियॉन फाउंडेशनचं काम करते, CSR म्हणून करते. मी नियॉनमध्ये 33 वर्ष झाली आहे आणि CSR आमचा मला वाटतं 2014 पासून चालू आहे. हा ब्लड डोनेशन कॅम्प आमचे मला वाटतं हा 5वा कॅम्प असेल. हो होय. मॅडम मला एक सांगा, प्रत्येक वर्षी तुम्ही हा इथे कॅम्प राबवतात, ह्यामागचा मुख्य उद्देश काय? लोकांना, ज्या गरजू लोकांना एक तर ब्लड मिळावं आणि ते फ्री मिळावं आमच्याकडून, लोकांचा जीव वाचावा हेच आमचं एक ध्येय आहे. आणि त्यामुळे आमची स्वतःची कंपनी नियॉन लॅबोरेटरी जी आहे ही इंजेक्टेबल प्लांटच आहे, ज्याच्यामध्ये ॲनेस्थेशिया बनलं जातं. नंबर 1 ॲनेस्थेशिया आम्ही इंडियामध्ये आहोत, जे ऑपरेशन्सच्या वेळी वापरले जातात. आणि त्याचं उद्दिष्ट पण हेच आहे की लोकांचं जीवन वाढावं, त्यांचं आयुष्य वाढावं, हेच त्याच्या मागचं एक उद्दिष्ट आहे. हो. आणि ह्याचा उपयोग म्हणजे हे रक्तदान, इथे रक्तसाठा होतो ते कोणत्या बँकमध्ये? हा आत्ता जो ह्यावेळेस जाणार आहे तो 4 बँकेमध्ये जाणार आहे. 4 बँकेमध्ये जाणार? हां. एक तर छेडा, देवकाबाई छेडा, दुसरी आहे महाराष्ट्र ब्लड बँक, तिसरी आहे कच्छ युवक संघ आणि चौथी आहे RSC रुरल हेल्थ सेंटर, जे आपलं गव्हर्नमेंटचं आहे, तिकडे जाणार आहे. मग ह्याचा लाभ म्हणजे जे गरजू आहे त्यांना कशा पद्धतीने घेता येईल? कारण की इथे आता रक्त डोनेट हे जे आहे रक्तदाते आहे ते करतायत. मग ह्याचं जर उपभोग घ्यायचा असेल किंवा गरजूंना, तर कसं घेता येईल? रुरल हेल्थ सेंटर जे आहे ते तर फ्रीज देणार आहे. एक कॉटेज हॉस्पिटल पण गरजूंना फ्री देणार आहे, बाकीच्यांना कदाचित पैसे लागतील. आणि आमच्याकडूनही काही लोकांना मदत पाहिजे असेल तर आम्हीही त्यांना दुसऱ्या 2 ज्या ब्लड बँक आहेत, सरला बँक आणि ती, तर त्यांनाही आम्ही फ्री मिळवून देऊ. जर आमच्यापर्यंत लोक पोहोचली की आम्हाला ब्लडची गरज आहे तर त्यांनाही आम्ही फ्री देऊ. सर, आपला हा तो पालघर जिल्हा ग्रामीण भाग आहे आणि प्रत्यक्ष आपण पाहतो की डिलेव्हरी बायकांना किंवा आपल्याकडे अपघाताची संख्या पण जास्त आहे. लोकांना खरोखरच रक्ताची गरज भासते. त्याच्यासाठी ह्यांचे जे प्रयत्न आहे किती चांगले आहे आणि काय बोलणार? गेली 5 वर्ष नियॉन फाउंडेशन आणि विविध संस्थांच्या मार्फत ब्लड कॅम्प आयोजित केला जातो. वास्तविक देशामध्ये ब्लडची मोठ्या प्रमाणात गरज आहे. विशेषतः मिलिटरीमधल्या लोकांना सगळ्यात जास्त आहे. तसेच वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत, गव्हर्नमेंटचे आणि खाजगी हॉस्पिटल्स, तिथे जे काही ऑपरेशन्स आणि हे केले जातात त्यांनाही गरज आहे. आणि ही गरज भागविण्याच्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाचा हा जो उपक्रम राबविला जातो तो कौतुकास्पद आहे. खूप लोकांना त्याची गरज लागते. मी स्वतः अनेक वेळा मुंबईत जाऊन हे रक्त दिलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांना काही गरज लागते अशा आमच्या काही मित्रमंडळींना पण आम्ही ते सांगून ब्लड देण्याचं काम करत असतो. मात्र आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाची एक मोठी ब्लड बँक व्हावी असा प्रयत्न आम्ही पत्रकार म्हणूनही करत आहोत आणि सामाजिक कार्यकर्ते या दृष्टीने करत आहोत. तर त्याला प्रतिसाद मिळतो आहे गव्हर्नमेंटकडनं. आणि एक पूर्णपणे 24 तास चालेल ब्लड बँक अशा स्वरूपाचा एक आपण निर्माण करूया अशी एक अपेक्षा करतो. थँक्यू, धन्यवाद. सर, आपण काय बोलणार आहे? थोडंसं काहीतरी बोला. आपल्या म्हणजे प्रत्येक वर्षी खूप चांगला उपक्रम ह्या ठिकाणी आपण राबवत आहेत नियॉन फाउंडेशनतर्फे, तर काय बोलणार? मी नियॉन फाउंडेशनमध्ये संध्या मॅडमच्या बरोबर जवळजवळ 17 ते 18 वर्ष काम करतो आहे. आणि त्याच्यामध्ये आमचं नियॉन फाउंडेशन हे बरीच उपक्रम पालघर जिल्ह्यामध्ये करत आहेत. त्याच्यामध्ये पिण्याचे पाण्याची सोय, त्याच्यानंतर 10 रुपयामध्ये पुरी भाजी केंद्र चालवतो आहे. तसेच गरजू लोकांना सिक बेड सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइडेड करतो. आणि शिवाय ज्यांना पण मोठं मेडिकलचं हेल्प हवी आहे तर त्यांचे व्यवस्थित कागदपत्र वगैरे पडताळून त्यांना आम्ही त्यांची हेल्प करतो आहे. आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं खाली रिकामी हात आम्ही पाठवत नाही. आम्ही कुठल्याही ना कुठल्या स्वरूपात तर त्यांना आम्ही करतोच आहे. आणि शिवाय हा ब्लड डोनेशनचा जो कॅम्प आहे तो करण्याचा एवढाच उद्देश आहे की बरेच ब्लड बँक जे करतायत हे त्यांचं अनेक वर्षापासून एकच म्हणणं असतं की कुठेही आम्ही ब्लड बँक ठेवलं तरी ती सक्सेसफुल होतच नाही, कारण त्यांना ती तेवढे डोनर्स मिळत नाही आहेत. तर ते डोनर्स आमच्या एवढी वर्ष जे काय आमचा जो काय पाया आहे ब्लड डोनेशनचा, तर ते आम्हाला बरेच वर्ष अप्रोच करून नियॉनमध्ये कसं त्यांच्याबरोबर जोडता येईल हे ते प्रयत्न करत असतात.
तर बरेच ब्लड बँकवाले आमच्याकडे दरवर्षी अप्रोच करतात, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सहभाग करून घेतो. म्हणजे नियॉन फाउंडेशन जी तुमची आहे ती एक सामाजिक कार्य सुद्धा करते. हो, सामाजिक कार्य बरोबर. सामाजिक कार्य. किती वर्षापासून ही स्थापना झाली? 2014 पासून सुरू. तुमचं नाव? माझं नाव पंकज वर्तक. आणि इथे नियॉन फाउंडेशन? मी नियॉन फाउंडेशन, आमचा हा उपक्रम नियॉन लॅबोरेटरीच्या अंडर आहे आणि मी इकडे अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम करतो. सर तुमचं नाव? माझं नाव नरेंद्र पाटील. महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचा मी जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करतो. सर? समीर मणियार, ज्येष्ठ पत्रकार. मी मुंबईत होतो, मंत्रालय वगैरे कव्हर करायचो, आता पालघरमध्ये आहे. ठीक आहे. सर तुमचं? पंकज राऊत, लोकमत पत्रकार. मॅडम काय बोलाल, तुम्ही पण इथे मला असं वाटतं खूप चांगल्या प्रकारे सहयोग करतायत आणि प्रत्येक वर्षी तुम्ही तर असतीलच इथे, सरांना पण ओळखत असेल. काय बोलाल, कसं वाटतं, किती आनंद होतोय की एवढे लोक रक्तदान करतायत आणि त्यांना बघून तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला खूपच चांगलं वाटतं. ॲक्च्युली मी नियॉनमध्येच वर्क करते लास्ट 17 वर्षापासून आणि आम्ही नियॉन फाउंडेशन जे चालू आहे त्याच्यात आम्ही दरवर्षी ब्लड डोनेशनचा जो कॅम्प चालवतो. आम्हाला आत्तापर्यंत खूप प्रमाणात सक्सेस मिळालेला आहे आणि ते खूप हेल्पफुल आहे लोकांना ज्यांना जरूरत आहे त्यांच्यासाठी. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. म्हणजे आम्ही ह्या टीमचं जे आहे ना, इट्स फील प्राऊड. टीम आहे. येस, प्राऊड फील होत असेल. येस, आम्हाला प्राऊड. चांगल्या गोष्टी करतात. हां, सोशल सर्व्हिस म्हणून आम्ही कंपनी किंवा नियॉन फाउंडेशन जे आमचं आहे ते चांगलं कार्यरत आहे. म्हणजे समाजामध्ये आले तर काहीतरी चांगलं करतोय आणि त्याची आम्हाला आनंदी आहे. काय नाव तुमचं? डॉक्टर नीता जोशी. डॉक्टर नीता जोशी. ओके. कुठून आले तुम्ही? मी इथेच आहे पण वसईहून नाही. आपल्या बरोबर आता लोकमतचे पत्रकार हितेन सर आहे, हितेन नाईक सर आहे, त्यांच्याशी मी बातचीत करूया. सर काय बोलाल, तुम्ही आज इथे आले, रक्तदान करणार आहे की म्हणजे किती आनंद होतोय? नाही, मी रक्तदान आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 10 दिवसापूर्वीच केल्यामुळे मला ती काय संधी या ठिकाणी मिळत नाही. त्याबद्दल थोडासा खेदही वाटतो. पण नियॉन फार्मास्युटिकल कंपनी ही औषधी प्रोडक्शनमध्ये एक नामवंत अशी कंपनी आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कंपनी आपली उत्पादनातनं फक्त फायदाच घेत नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक बाबतीमध्ये सुद्धा एक सामाजिक भान जपण्याचं काम ही कंपनी करत आहे. दुसरी महत्त्वाची एक बाब म्हणजे ह्या कंपनीमध्ये बहुतांशी कामगार हे मला स्थानिकांना रोजगार देण्याचं एक चांगलं काम ही कंपनी करत आहे. आणि नियॉन फाउंडेशनच्या माध्यमातून आज पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे आदिवासी भागातल्या ग्रामीण दुर्गम भागातल्या आरोग्यसेवा किंवा अन्य काही गोष्टी असतील तर त्यासाठी ह्या औद्योगिक क्षेत्रातली एक महत्त्वपूर्ण कंपनी, नेहमी धावून जाणारी कंपनी म्हणून नियॉन फाउंडेशनचं नाव घेतलं जातं. म्हणजे कुठेतरी एक समाजाला हातभार लागतो ह्या कंपनी. नक्कीच म्हणजे फक्त उत्पादनातनं फायदा ही संकल्पनाच कंपनीची नसून तर त्यातून CSR फंडाच्या माध्यमातून चांगलं काम करण्याचं काम नियॉन फाउंडेशन करत आहे.